नमस्कार, मी जगदीश देशमुख. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उद्धव ठाकरे यांची 7 सोडून 6 खासदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश केला, एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश करत असताना या सर्व खासदारांनी निधी मिळत नाही, त्यामुळे मतदारसंघाचा विकास करता येत नाही हे कारण दिलं आणि हे कारण देत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मात्र त्यानंतरची जी आकडेवारी समोर आलेली आहे, निधी मिळत नाही हे जे कारण होतं आणि त्यानंतरची जी आकडेवारी समोर आलेली आहे त्या आकडेवारीमध्ये मात्र या सर्व खासदारांना निधी हा पुरेसा होता. उलट या खासदारांनीच या निधीचा वापर केला नव्हता, निधी खर्च केला नाही हे सुद्धा समोर आलंय आणि ही आकडेवारी केंद्र सरकारकडूनच आलेली आहे. केंद्र सरकारच्या MP लॅड्स या वेबसाईटवर ही संपूर्ण आकडेवारी आहे. त्यामुळं खासदारांनी जे कारण दिलंय ते खरं आहे का की इतर काही कारणं आहेत आणि याच विषयावर आपल्याला आज बोलायचं आहे. त्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ता विनोद वाघ सुद्धा आहेत. विनोद वाघजी, तुमच्या पक्षामध्ये बाहेरून येत आहेत, मोठे होत आहेत, त्यामुळे तुमच्या पक्षातील जो कार्यकर्ता आहे भाजपाचा किंवा संघाकडून जो भाजपामध्ये काम करतोय कार्यकर्ता, यांच्या मनात हा प्रश्न कायम पडलेला आहे की आम्ही मरायचं, मात्र बाहेरून आलेलेच मोठे होत आहेत. तुमच्या पक्षातील कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. विनोद वाघजी, आता मुद्दा असा आहे की आता जे 6 खासदारांनी प्रवेश केला तो शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी कार्यकर्त्याचा नाराज होण्याचा काही विषयच नाही आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कधीच नाराज होत नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा तत्वाशी बांधील असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या पद्धतीने काम करत असतो आणि पक्षश्रेष्ठीचा आदेश मानून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कार्यरत असतो. बरं, मग तुम्हाला मित्र पक्षाचा जो निर्णय आहे तो पटतोय का? काय म्हटले? जो तुमच्या मित्र पक्षाने शिवसेनेने निर्णय घेतलेला आहे तो तुम्हाला पटतो भाजप म्हणून? साहजिक आता त्या 6 खासदारांना शिवसेनेमध्ये जायचं होतं, त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्या लोकांचा तो विचार आहे आणि शिवसेनेवाल्यांनी त्यांच्याकडे जर कोणी येत असेल, त्यांचा पक्ष वाढत असेल तर निश्चितपणे ते पक्ष वाढवण्याच्या ठिकाणी तत्पर असतात आणि पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ते त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांचं स्वागत करतात. त्यामुळे त्या दोन्ही लोकांचा तो निर्णय आणि महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीची जर ताकद वाढत असेल, महायुतीची ताकद वाढत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. ठीक आहे, भाजपाच्या प्रवर्तन करतो या विनोद वाघजी. आता जी अरुण सावंत यांनी भूमिका मांडलेली आहे ती तुम्हाला पटतीये? कारण उद्या असं येऊ शकतं, जर एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका असाच सुरू राहिला तर तुमच्या पक्षातील खासदार पण एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करतील, तुमची अडचण होईल. आता नाही, आम्ही महायुती म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि महायुती म्हणून ज्यावेळेस आम्ही एकत्रितपणे सत्तेमध्ये असतो. नाशिकमध्ये काय झालं? नाशिकचं तुम्हाला सांगितलं ना, आता काल एकनाथ शिंदे साहेब त्यावर बोलले, उदय सामंतजी बोलले, त्यामुळे त्या विषयावर आपल्याला आता परत बोलायचं काम नाही. त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की नाशिकमध्ये काय झालं. त्यामुळे नाशिकच्या विषयापेक्षा हा विषय या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे आणि आता उबाटाच्या गटाच्या प्रवक्त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की या लोकसभेमध्ये त्यांनी मोदीजीचा फोटो वापरला नाही, पण 2019च्या निवडणुकीत मोदीजीचा फोटो वापरून ज्यावेळेस तुम्ही निवडून आले आणि नंतर काँग्रेस सोबत घरोबा केला, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटली का? मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला आज पहिल्यांदा बघतोय. उलट तुम्ही नावासारखं वागा, तुमचं आडनाव मोदी आहे, तुम्ही चुकीच्या पक्षात आहे. तुम्ही ते उद्धव साहेबांच्या, उद्धव ठाकरेंच्या चुकीच्या पक्षात आहे. आडनावाची काहीतरी इज्जत राखा आणि चांगल्या पक्षात काम करा. सुनील मोदीजी तुम्हाला पण ऑफर देतात भाजपवाले. मात्र विनोदजी, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताय की ते काँग्रेस सोबत गेले म्हणून त्यांची ही अवस्था झाली आहे. अजित पवारांना तुम्ही सोबत घेतलं होतं ना, उपमुख्यमंत्री बनवलं, सत्तेत घेतलं. विनोदजी, हा बोला. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताय की ते त्यांनी काँग्रेस सोबत गेले म्हणून त्यांच्या पक्षाची ही अवस्था झाली आहे. मात्र तुम्ही अजित पवार यांना तुमच्या सोबत घेतलं, उपमुख्यमंत्री बनवलं, सत्तेमध्ये घेतलं, ते चालतं? तुम्हाला मी ते सांगतो की ज्यावेळेस आम्ही सत्तेमध्ये, ज्यावेळेस त्या ठिकाणी शिंदे साहेबांना, आम्ही मूळ शिवसेना आणि आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये होतो, त्यावेळेस अजित दादांना नरेंद्र मोदी साहेबांचा देशाचा विकासाभिमुख नेतृत्व त्यांना मान्य केलं आणि त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सन्माननीय देवेंद्रजीचं नेतृत्व आणि त्यांचा विकास बघून अजितदादांनी ठरवलं की त्यांनी आमच्या सोबत यायचं आणि दादा आमच्या सोबत आले. मग ते जर आमच्या सोबत येत असेल तर आम्ही त्यांना आमच्या सोबत घेतलं. आम्ही त्यांच्या सोबत त्या ठिकाणी गेलो नाही. ते तुमच्या सोबत आले, तुम्ही त्यांना सोबत घेतलं नाहीत, मात्र सोबत तर होते ना. हो, तर दादांना ज्यावेळेस त्यांनी नेतृत्व, मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं, देवेंद्रजींच्या विकासाभिमुख नेतृत्वाला त्यांनी मान्यता दिली आणि ते महायुतीमध्ये सामील झाले.
त्यामुळे दादांनी महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं ते महायुतीमध्ये त्या ठिकाणी काम करू लागले. मी सांगतो ना, तुम्ही काय आमच्यासोबत निवडणूक एकत्रित लढली होती त्यावेळेस तुम्ही, म्हणून मी बोलतोय. तुम्ही त्यावेळेस काय त्यांच्यासोबत निवडणूक नव्हती लढली. तुम्ही जनतेला समोर जाताना महायुतीकडून समोर गेले होते. तुम्ही देवेंद्रजींचा चेहरा समोर घेऊन गेले होते. तुम्ही मोदीजींचा चेहरा समोर घेऊन गेले होते. त्यांच्या नावावर तुम्ही मतं मागितली होती आणि त्यांच्या नावावर तुम्ही निवडून आला होता. ठीक आहे. तर सर्व मान्यवर आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. सर्वांचे धन्यवाद.